ती महानंदा वेश्या होती. तर तिला महादेवाची खूप आवड, ओम आवाहनाची. आणि तिचा पोट व्यवसाय ते शरीर सुख लोकांना देऊन ती तिच्या रिकाम्या वेळात, देवाच्या रिकामा वेळ म्हणता येणार नाही, तो अनमोल वेळ तिच्यासाठी तो वेळ द्यायची. तर एक दिवशी महादेव परीक्षा घ्यायला आले. तिची महानंदाची महादेव परीक्षा घ्यायला आले. तर मला शरीर सुख दे तू. महादेवाला म्हणे माझ्या पूजेचा टाइम झाला, मी हा वेळ कोणाला देत नाही. हे आसन लावती, तुम्ही थांबा, माझी पूजा आरत्या झाली का मी तुम्हाला वेळ देईल. बरं म्हणे. पण बोलत बोलत तिला एवढं हिणवून टाकलं महानंदाला की तुझा महादेव असा, तुझा देव बाप्पा असा, तुझा देव बाप्पा तसा, अमुक धमुक. मग जर म्हणे तुम्ही एवढे बोलताय किंवा तू एवढी बोलते, ते जर प्रसन्न झाले तर तू काय करशील, आणि नाही प्रसन्न झाले तर काय करशील. मग ती सांगती, जर प्रसन्न झाले मला महादेव तर तुम्हाला या 3 लोक फिरावं लागेल, पाताळ, धरती, आकाश लोक. हे जे यांना, या लोकांचा जो भ्रम आहे माझ्याबद्दल, काही इतिहासात माझं बी राहील बुवा नाव, ते हे 3 लोक फिरवून आणावं लागेल या गावाला. बरं म्हणे. मग ती पूजेची तयारी करते, आंघोळ स्नान, त्या मोकडूला कुटियात सोडती. कोकडू म्हणजे कोंबडा, मोकडू म्हणजे माकड. ते तिला ओम आवाहनला त्या रूम मध्येच असतात ते कोंडलेले. मग ते महादेव म्हणता, हे भिरकांगण आव्हानवर ठेव, तू पाहू दे तुझा महादेव कसा प्रयोग करतो. मग ती म्हणे ठेवा, ठेवता, तुम्ही बाहेर बसा म्हणे. बाहेर म्हणे. तिला मोक्ष मिळणार असतो तो. मग ती तयारीला लागती पूजेच्या. कोंबड्याला सोडती, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालती, भस्म लावती. माकडला सोडती, त्याला भस्म लावती, रुद्राक्षाच्या माळा घालती. ती डमरू देते माकडा, जो माकड डमरू वाजवतो, कोंबडा उड्या मारतो. तिचं ओम आवाहनाची पूजा चालू होऊन जाते. स्वाहा स्वाहा करत राहते सगळ्या देवांचे नाव घेऊन. आता महादेवा माझी परीक्षा आहे, अमुक डमुक, तू खरा असेल तर मला आज ही परीक्षात पास कर, असं तसं करत करत ते आव्हान पेट घेतो. बिगर ह्याचं स्वयंभू शंकरजी जे तिथं ते आव्हान पेट घेतो. पेट घेतं, असं पेट घेतं तर तिची कुटिया ती जळायला लागती. मग ही म्हणती, आपल्याला तर देवाची परीक्षाच आहे ही, तर आपण हे 2 जीव सोडून देऊ. मग त्या कोकडूला आणि मोकडूला दरवाजा खोलून देते, जा म्हणे तुम्ही आजाद आहे. ते जसे पळते तसे जंगलात पळते. आता ही ओम आव्हान मध्ये हिला मोक्ष भेटून जातो. मोक्ष भेटून जातो तर देवाची ती परीक्षा राहून जाते. पण काशी खंडातलंच येते म्हणे. 3 लोक फिरून आलेले येते, असं पोथीत म्हटलेलं आहे ते. तर मग ते कोकडू मोकडू तिकडं बाजूला काही राज्य असतं, तिथला राजाला आणि पडदानाला दोघांना एक दिवशी मुलं होता. ते गुळीत धरा तुम्ही, कोकडू मोकडूच असतात. ते पुनर्जन्म म्हणता ना, तसं भेटतं त्यांना. मग ते लहानपणापासूनच राजे महाराजे त्यांच्याकडे हिडे थडी मखमलचे कपडे एवढं राहून ते नाही घालायचे. भगवी लंगोटी
रुद्राक्षाच्या माळा भस्म जसे जसे मोठे होत राहता मग तुमचे आपल्यासारखे तिथं राज दरबार लागतो तेव्हा का हो राजे का हो प्रधान ये काय आहे हॅलो काही कळत नाहीये मग कोणी कोणी काय सांगतो कोणी काय ते जसं सांगतो तसं कळतं मग त्यांना चांगला विज्ञान माणूस भेटतो मग तो सांगतो त्यांना तुम्ही नारायण नागबली करा तीर्थाट ठिकाणी काशी म्हणा त्र्यंबक म्हणा ओंकारेश्वर असं नारायण नागबली आपण पडतो मग ती नारायण नागबली प्रधान आणि राजा करतो ते त्यांना बी तिकडं चांगलं रूप येतं देवाच्या आशीर्वादाने म्हणजे त्यांनी घेतलेलं आहे ना ते पुनर्जन्म ते तेच घेऊन चालत असतात तर त्यांना मोक्ष मिळण्यासाठी नारायण नागबली आपण म्हणतो ना कोणी गेलं घरातून अपघाती गेलं किंवा आई वडील कोणी असल नसल अपघाती गेल्यानंतर त्यांना नारायण नागबली कधी ज्यांनी केली तर त्याच्यातून सुटकारा भेटतो त्याला पुनर्जन्मवाल्याला किंवा तो त्रास देतोय मग आपण म्हणतो यायला मी चक्करमध्ये पडलो देवाचं एवढं करून सुद्धा कसोटी घेतो पण छोट्या मोठ्या चुका या परमेश्वराच्या आपल्या लक्षात येत नाही त्याच्याकरता हे विजूदादांसारखे फोडून सांगता असं करा तसं करा किंवा लक्ष्मण बाबा सारखे माझे फोडून सांगत होते त्यांच्या पायावर पाय ठेवून हे पण फोडून सांगता हे मागच्या काही घटनाक्रम राहतात तेच आपल्याला त्रास देतात आपण काही कोणाचं वाईट केलेलं नाही राहत कोणाचं वाईट करायची बुद्धी देत नाही परमेश्वर ते कळत न कळत होऊन जायला राहतं मग तो त्रास आपल्याला परमेश्वर देत राहतो म्हणून देवाचं काही केल्याने कधीही कमी होत नाही सुख शांतीच लाभेल तुम्हाला असं ते नारायण नागबलीचा छोटेखानी मोडका तोडका अध्याय सांगितला जय श्री दादा जय श्री दादाजी की जय हो गंगा मैया जय हो गंगा मैया हर हर महादेव हर हर महादेव